नमस्कार आणि या सत्रात आपले स्वागत आहे. अल्ट्रासोनिक यंत्र त्वचेला एक्सफोलिएट करण्यासाठी आणि रक्तप्रवाह उत्तेजित करण्यासाठी आहे. फ्रिक्वेन्सीच्या ध्वनी लहरींचा वापर करते, ज्यामुळे उज्ज्वल अधिक तरुण रंग येतो. उद्दिष्टे. या सत्राच्या शेवटी तुम्ही या गोष्टी करू शकाल: अल्ट्रासॉनिक उपकरण आणि त्याच्या कार्यांचे वर्णन, अल्ट्रासॉनिक उपकरणाच्या अनुप्रयोगांची यादी करू शकाल आणि अल्ट्रासॉनिक उपकरण वापरून फेशियलचे प्रात्यक्षिक करू शकाल. अल्ट्रासॉनिक उपकरण आणि त्याचे कार्य. अल्ट्रासॉनिक फेशियल उपकरण म्हणजे काय ते आपण प्रथम पाहूया. अल्ट्रासॉनिक फेशियल उपकरण हे एक सौंदर्य साधन आहे जे त्वचेला खोल शुद्ध करण्यासाठी आणि एक्सफोलिएट करण्यासाठी उच्च फ्रिक्वेन्सी ध्वनी लहरी वापरते. या उपकरणामध्ये सामान्यतः लहान, सपाट धातूचा स्पॅच्युला असतो, जो त्वचेच्या संपर्कात आल्यावर अल्ट्रासॉनिक फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट करतो. यामुळे त्वचा व्हायब्रेट होते, ज्यामुळे त्वचेतील मृत पेशी, घाण आणि इतर अशुद्धता सैल होण्यास आणि काढून टाकण्यास मदत होते. कॅव्हिटेशन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रक्रियेमुळे छिद्रे बंद होण्यास आणि त्वचेच्या निरोगी पेशींच्या उलाढालीस प्रोत्साहन देखील मिळू शकते. अल्ट्रासॉनिक उपचारामुळे कॉलेजनचे उत्पादन अधिक उत्तेजित होते, जे त्वचेची लवचिकता आणि दृढता राखण्यासाठी आवश्यक आहे. याशिवाय ते रक्तपरिसंचरण उत्तेजित करते आणि त्वचेचे संपूर्ण आरोग्य आणि स्वरूप सुधारते. अल्ट्रासॉनिक फेशियल उपचारांचे अनुप्रयोग. चला आता अल्ट्रासॉनिक फेशियल उपचाराचे ॲप्लिकेशन पाहूया. अल्ट्रासॉनिक फेशियल उपचार सामान्यतः त्वचेच्या प्रकारांसाठी आणि परिस्थितींसाठी फायदेशीर असतात, जसे की वृद्धत्वाची त्वचा, असमान त्वचा, पुरळ प्रवण त्वचा, सुरकुत्या, उन्हाने खराब झालेली त्वचा आणि कोरडी आणि निर्जलित त्वचा. तथापि, आपण खालील प्रकरणांमध्ये आपल्या क्लायंटला अल्ट्रासॉनिक उपचारांची शिफारस करू नये, जसे सक्रिय पुरळ, रोझेशिया, त्वचा संक्रमण किंवा मेटल इम्प्लांट. तुमच्या क्लायंटला यापैकी कोणत्याही परिस्थितीची चिन्हे दिसत असल्यास उपचार सुरू ठेवू नका. अल्ट्रासॉनिक उपचार करण्यापूर्वी क्लायंटची तयारी. क्लायंटच्या त्वचेचा प्रकार, समस्या आणि त्यांच्यात असलेल्या कोणत्याही विरोधाभासांचे मूल्यांकन करण्यासाठी त्यांच्याशी सखोल सल्लामसलत करून सुरुवात करा. ही पायरी तुम्हाला त्यांच्या विशिष्ट गरजांनुसार उपचार सानुकूलित करण्यात आणि प्रक्रियेदरम्यान त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यात देखील मदत करेल. क्लायंटला संमती फॉर्मवर स्वाक्षरी करण्यास सांगा. अल्ट्रासॉनिक उपकरण डिसइन्फेक्टंट वाइप्सने पुसून स्वच्छ करा. तुमच्या क्लायंटवर तुम्ही अल्ट्रासॉनिक उपचार करण्यापूर्वी तुमचे हात साबण आणि पाण्याने स्वच्छ धुवा. प्रक्रियेत अडथळा आणणारे सर्व दागिने आणि कपडे काढून टाका आणि क्लायंटला सलून गाऊन घाला. क्लायंटला फेशियल बेडवर आरामात झोपायला लावा. त्यानंतर क्लायंटच्या हेअरलाईनभोवती हेडबँड लावा. यानंतर आपण प्रक्रिया सुरू करू शकता. अल्ट्रासॉनिक उपचार प्रक्रिया. चला तर आता पाहूया की क्लायंटवर अल्ट्रासॉनिक उपचार कसे केले जातात. या प्रक्रियेमध्ये 5 मूलभूत चरणांचा समावेश आहे. ते आहेत: पहिली पायरी, त्वचा स्वच्छ करा. दुसरी पायरी, वॉटर सोल्युशन लावा. तिसरी पायरी, अल्ट्रासॉनिक डिव्हाइस सेट करा. चौथी पायरी, त्वचेच्या क्षेत्रावर उपचार करा. आणि 5वी पायरी, त्वचा शांत करा. आता प्रत्येक टप्पा तपशीलवार पाहूया. मेकअप आणि तेल काढण्यासाठी क्लिन्झिंग मिल्क वापरून क्लायंटचा चेहरा स्वच्छ करून सुरुवात करा. कोमट पाण्यात भिजवलेल्या फेशियल स्पंजने क्लायंटचा चेहरा स्वच्छ धुवा आणि क्लेन्झर लावा. कोमट पाण्याने स्वच्छ धुण्यापूर्वी तुमच्या बोटांनी गोलाकार हालचालीत मसाज करा. हे त्वचेवरील मळ, तेल किंवा मेकअप काढून टाकेल आणि अल्ट्रासॉनिक ट्रीटमेंटसाठी त्वचा तयार करेल.
एक लहान बोल किंवा डबा डिस्टिल्ड किंवा शुद्ध पाण्याने भरा. ट्रीटमेंटचे फायदे वाढविण्यासाठी आपण कोरफड जेल किंवा रोज पाणी यासारखे विशिष्ट स्किन केअर घटक देखील जोडू शकता. सोल्युशन चांगले मिसळा. पाण्याच्या द्रावणात स्वच्छ स्पंज बुडवा आणि हळूवारपणे कोणतेही अतिरिक्त द्रव्य पिळून काढा. स्पंज ओलसर आहे परंतु टपकत नाही याची खात्री करा. ओलसर स्पंज चेहऱ्यावर लावायला सुरुवात करा. त्वचेच्या पृष्ठभागावर समान रीतीने द्रावण पसरवण्यासाठी सौम्य गोलाकार हालचाली वापरा. हे मृत त्वचेच्या पेशी सोडवण्यास मदत करेल आणि अल्ट्रासॉनिक यंत्रातून ध्वनी लहरींचे त्वचेत संचारण करण्यास मदत करेल. प्रत्येक अल्ट्रासॉनिक उपकरणाची स्वतःची विशिष्ट सेटिंग्ज आणि वापर सूचना असू शकतात. उपकरण योग्यरित्या कसे सेट करावे आणि ऑपरेट करावे हे समजून घेण्यासाठी निर्मात्याने प्रदान केलेले वापरकर्ता मॅन्युअल काळजीपूर्वक वाचणे महत्त्वाचे आहे. डिव्हाइस ऊर्जा स्रोताशी योग्यरित्या जोडलेले असल्याची खात्री करा आणि नियुक्त पॉवर बटन किंवा स्विच वापरून ते चालू करा. काही डिव्हाइसेसना वापरण्यापूर्वी चार्जिंगची आवश्यकता असू शकते. त्यामुळे जर लागू असेल तर बॅटरी पुरेशी चार्ज झाली आहे याची खात्री करा. काही अल्ट्रासॉनिक उपकरणांमध्ये विविध उपचारांसाठी वेगवेगळे प्रकार असतात. तुमच्या उपचारासाठी योग्य असा प्रकार निवडा. अल्ट्रासॉनिक उपकरणांमध्ये सामान्यतः समायोज्य तीव्रता पातळी असते. सर्वात कमी तीव्रतेच्या सेटिंगसह प्रारंभ करा आणि आवश्यक असल्यास ते हळूहळू वाढवा. स्पॅट्युला 45 अंशाच्या अँगलमध्ये धरा आणि क्लायंटच्या त्वचेवर हळुवारपणे सरकवा जेणेकरून ते जेल आणि त्वचेच्या सतत संपर्कात राहील याची खात्री करा. क्लायंटच्या आरामाची जाणीव ठेवून आवश्यकतेनुसार वेग आणि दाब समायोजित करा. येथे एक टिप आहे. कोणतीही अस्वस्थता किंवा चिडचिड टाळण्यासाठी डिव्हाइस नेहमी हलवत असल्याचे सुनिश्चित करा. खबरदारी, संवेदनशील भाग टाळा, विशेषतः डोळ्यांभोवती. इच्छित असल्यास उपचारादरम्यान काळजीच्या विशिष्ट क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करा. एकदा अशुद्धता काढून टाकल्यानंतर पाण्याचे द्रावण त्वचेत मिसळते आणि नवीन पेशींना ते हायड्रेट करते. खबरदारी, क्षेत्र ओव्हर ट्रीट करू नका कारण यामुळे त्वचेचे नुकसान आणि जळजळ होऊ शकते. एकदा उपचार पूर्ण झाल्यावर डिव्हाइस बंद करा आणि त्वचेतून कोणतेही अतिरिक्त द्रव्य हळूवारपणे काढून टाकण्यासाठी स्वच्छ ओलसर कपडा वापरा. कोमट पाण्यात बुडवून फेशियल स्पंजने चेहरा स्वच्छ धुवा. क्लायंटच्या चेहऱ्यावर कॉटन पॅडने फेशियल लोशन लावा आणि त्यानंतर टिश्यू पेपरने हळूवारपणे थोपटून वाळवा. शेवटी मॉइश्चरायझरने त्वचेला शांत करा. वापरल्यानंतर डिसइन्फेक्टंट वाइप्स वापरून अल्ट्रासॉनिक उपकरण निर्जंतुक करण्यास विसरू नका. हे आपल्याला या सत्राच्या शेवटी आणते. या सत्रात आपण शिकलो अल्ट्रासॉनिक उपकरण आणि त्याची कार्ये, अल्ट्रासॉनिक उपकरणाचे अनुप्रयोग आणि अल्ट्रासॉनिक उपकरण वापरून चेहऱ्याचे प्रात्यक्षिक करणे. पाहिल्याबद्दल आभारी. भेटू पुढच्या सत्रात.